श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे शुक्रवार आणि दिनांक आहे 13 फेब्रुवारी 2026. या दिवशी आलेली आहे विजया एकादशी. हिंदू धर्मामध्ये एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातही माघ महिन्याची कृष्ण पक्षातील एकादशी ही विजय एकादशी खूप फलदायी असते. यंदा शुक्रवार 13 फेब्रुवारी 2026 रोजी विजया एकादशी साजरी करण्यात येणार आहे. नावाप्रमाणेच ही एकादशी जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवणारी आणि शत्रू मात करणारी एकादशी ठरते. पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामांनी लंकेवर विजय मिळवण्यासाठी समुद्रकिनारी वक्कदालक्ष मुनींच्या सांगण्यावरून हे व्रत केले होते. जर तुम्हालाही तुमच्या कार्यात यश हवे असेल आणि घरातील नकारात्मकता दूर करण्याची असेल तर 13 फेब्रुवारीला काही विशेष उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते उपाय तुम्हाला करायचे आहे. आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. जर ह्या एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीला ही एक वस्तू अर्पण केली तर तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम हे पूर्ण होईल. तुमच्या आयुष्यातील जे कर्ज आहे ते मुक्त होऊन जाईल. त्याचबरोबर ते कर्जमुक्त होण्यासाठी योग्य तो मार्ग सापडेल. आयुष्यामध्ये आर्थिक भरभराट व्हायला सुरुवात होईल. चौबाजूने पैसा घरामध्ये येऊ लागेल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे, त्याचबरोबर ह्या एकादशीचे महत्त्व देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही माहिती पूर्ण ऐकण्यासाठी व्हिडिओला कुठेही स्किप करायचं नाही. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी तुम्हाला जे काही नोटिफिकेशन पाठवेन ते लगेच तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, जर तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होत नसेल, तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश कलह यासारख्या गोष्टी होत असतील, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पैसा हा कमी पडत असेल, म्हणजेच पैसा हा तुमच्या घरामध्ये येत नाही किंवा पैसा घरामध्ये आला की तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, योग्य तो मोबदला तुम्हाला तुमच्या मेहनतीचा कामाचा मिळत नसेल, म्हणजेच तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेलं की ते पूर्ण होत नसेल, कोणतंही यश तुम्हाला त्या कामामध्ये मिळत नसेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होत नसेल, तुम्हाला यश मिळत नसेल, तर हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे. त्याचबरोबर तुमच्या घरावरती एखादं कर्ज आहे आणि ते कर्ज तुम्हाला मिटवण्यासाठी नेहमी तुम्ही कष्ट करतात, मेहनत करतात, परंतु ते कर्ज हे तुमचं मिटलं जात नाही आहे किंवा वारंवार तुमच्यावरती कर्ज होत आहे, तुम्हाला घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे होत नसतील, तर हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे. नक्की करून पहा. एकदा उपाय करून पाहताल तर नक्कीच तुम्हाला अनुभव येईल की मी जे काही सांगितलं आहे तर तुम्हाला त्याबद्दल नक्की खात्री पटेल. नक्की एकदा उपाय करून पहा. तर तुम्हाला मी छोटे छोटे भरपूर असे उपाय सांगणार आहे, तर ते छोटे छोटे उपाय तुम्हाला या दिवशी नक्की करायचे आहेत. तर पहा, आता ही एकादशी तिथी आहे आणि ह्या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे स्मरण केलं जातं, त्यांची पूजा केली जाते. त्यामुळे तुम्ही जर या उपाय करत असताना किंवा तुम्ही उद्याच्या दिवशी पिवळे वस्त्र नक्की परिधान करा, कारण पिवळा हा कलर भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. हळदसुद्धा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे तुम्हाला असे पिवळे कपडे वस्त्र जर तुम्ही परिधान केले तर तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये जाणवेल. त्यामुळे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे, आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. भगवान श्री हरी विष्णूंवरती या दिवशी तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे, त्यांना जलाने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून झाल्यानंतर त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर एक पिवळ्या कलरचं फूल अर्पण करायचं आहे आणि पिवळ्या कलरचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करून घेतल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय करण्यापूर्वी मी तुम्हाला काहीतरी छोटे उपाय सांगणार आहे, ते सुद्धा तुम्हाला करायचे आहेत. तर पहा, या दिवशी तुम्हाला केसरयुक्त हलव्याचा नैवेद्य बनवायचा आहे. भगवान विष्णूंना अर्पण केलेला नैवेद्य हा सात्विक असावा.
या दिवशी अन्नाचा त्याग करून फलाहार केला जातो. घरामध्ये रव्याचा किंवा शिंगाड्याच्या पिठाचा हलवा बनवून त्यात केसर घालावे. केसराचा पिवळा रंग आणि सुगंध विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. केसरयुक्त हलवा आणि तुळशीचे पान ठेवून देवाला अर्पण केल्यास घरामध्ये धान्य आणि धनाचा कधीही तुटवडा भासत नाही. त्याचबरोबर गंगाजल आणि तुळशीचा उपाय करायचा आहे. आता एकादशीच्या पूजेमध्ये तुळशीला सर्वात महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजेच काय, विष्णूंची पूजा ही तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते. एक छोटा तांब्यामध्ये गंगाजल भरायचं आहे आणि त्यात एक तुळशीचं पान तुम्हाला टाकायचं आहे आणि हा तांब्या भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला ठेवायचा आहे आणि पूजा संपल्यानंतर हे तीर्थ म्हणून पाषाण केल्याने शरीर आणि मन हे शुद्ध होतं. त्याचबरोबर या दिवशी विजय एकादशी आहे, तर मग नामस्मरण करायचं आहे. आता नामस्मरण केल्याने हजारो पटीचं फळ अधिक मिळतं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावशाली मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करावा. हा जप करताना विष्णूंचे ध्यान केल्याने मानसिक शांती मिळते आणि कामातील अडथळे दूर होतात. त्याचबरोबर दान आणि सेवेचं महत्त्व. विजया एकादशीला गरिबांना फळे किंवा पिवळ्या वस्तूंचे दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. या दिवशी कुणाबद्दलही मनात द्वेष न ठेवता सात्विक वृत्तीने राहणे महत्त्वाचे आहे. तर पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला देवघरातील दिवा अगोदर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. 2 मातींची एक वात करून त्यामध्ये घालायची आहे. त्यानंतर त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. एक ताट घ्यायचं, त्या ताटामध्ये हा दिवा ठेवायचा. त्यानंतर आणि त्याच ताटामध्ये हळद, कुंकू, अक्षदा हे घ्यायचे आहेत. फुले असतील तर फुले घ्यायचे आहेत. त्याचबरोबर 2 अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. 1 रुपयाचं एक नाणं देखील तुम्हाला घ्यायचं आहे. लवंग ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या जातात. त्यामुळे अखंड घ्यायच्या आहेत. पुढे फुलं असणाऱ्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला काय करायचं, हळद आहे, हळदमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. ती पिवळी हळदची पेस्ट करायची आहे आणि त्या 1 रुपयाच्या नाण्याला आणि त्या लवंग ज्या आहेत त्यांनासुद्धा तुम्हाला पिवळं करायचं आहे. यानंतर तुम्हाला 2 अगरबत्त्या देखील सोबत घ्यायच्या आहेत आणि तुळशीपाशी जायचं आहे. हे सर्व सामान घेऊन तुळशीपाशी गेल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला तुळशीपाशी हा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. तो प्रज्वलित करण्याआधी त्याच्या खाली तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि नंतरच हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो उत्तर दिशेकडे त्या दिव्याचं तोंड होईल अशा पद्धतीने लावायचा आहे. हा दिवा लावल्यानंतर त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुळशीला सुद्धा हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे. या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही, त्यामुळे तुम्हाला लांबूनच या गोष्टी करायच्या आहेत, स्पर्श न करता. फुले अर्पण करायचे आहेत. धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपण जे काही पिवळं केलेलं 1 रुपयाचं नाणं आहे, 2 लवंग आहेत, तर त्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. तिथेच तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे उजव्या हातामध्ये. त्या घेतल्यानंतर आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे 11 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. 11 वेळा म्हटल्यानंतर तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी ह्या 1 रुपयाचं नाणं आणि ह्या 2 लवंगा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. तुळशीला स्पर्श होऊ द्यायचा नाही, लांबूनच त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही किंवा तुळशीला जल अर्पण देखील केलं जात नाही. त्यानंतर तिथे बसून तुम्हाला 1 वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे आणि तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या काही अडीअडचणी आहेत, ज्या समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी माता तुलसीला प्रार्थना करायची आहे. ज्या पण तुमच्या समस्या आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला बोलायची आहे आणि ह्या वस्तू तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी ठेवायच्या आहेत आणि ठेवल्यानंतर दोन्ही हात जोडून माता तुलसीला मनोभावे नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते जे आपण लवंग ठेवलेले आहेत, 1 रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे, तर ते तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये तसंच दाबून द्यायचं आहे. त्याचबरोबर तुमचं एखादं अडलेलं काम आहे ते तुमचं पूर्ण होत नसेल किंवा मग तुमचे पैसे एखाद्या व्यक्तीकडे अडकलेले आहेत, ती व्यक्ती तुम्हाला ते पैसे दूर देत नसेल, तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक गोमती चक्र लागणार आहे. गोमती चक्र जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी मिळून जातं. तर एक गोमती चक्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला संध्याकाळी उपाय करायचा आहे. संध्याकाळी कधी? तर उद्या शुक्रवार आहे, तर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजल्याच्या नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला एका मोकळ्या प्लॉटमध्ये जायचं आहे, जिथे कुठे कुणी येत जात नाही अशा ठिकाणी जायचं आहे आणि तिथे तुम्हाला थोडासा खड्डा करून हे गोमती चक्र त्यामध्ये तुम्हाला भगवान विष्णूंचं नाव घेऊन पुरून टाकायचं आहे, म्हणजेच गाडून टाकायचं आहे. आणि ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतलेले आहेत आणि ती व्यक्ती परत करत नसेल, त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्या व्यक्तीने माझे पैसे परत करावे असं म्हणायचं आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय अडकलेले पैसे परत करण्यासाठी म्हणजे परत तुमच्याकडे येण्यासाठी करू शकता. अत्यंत प्रभावी उपाय आहे. नक्की करून पहा. याचं फळ तुम्हाला नक्की प्राप्त होईल. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.